संयुक्त परीक्षा गट क ही पूर्वीप्रमाणेच होणार असं घोषणापत्र आयोगाने दिलं आणि त्याच्यामुळे एकंदरीतच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. परंतु त्याचा शेवटचा पॅराग्राफ आहे 3 नंबरचा. सद्यस्थितीत सन 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहेत. खुश. सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. म्हणजे यथावकाश. याच्या आधी एकदा एमपीएससीने यथावकाश हा शब्द वापरला होता. खरं तर एमपीएससी पूर्वीप्रमाणे खूप जास्त फास्ट झालेली एक गतिमानतेने त्यांचा कारभार चाललेला आहे. कारण नुकतीच राज्यसेवेची जी परीक्षा झाली त्याची अँसर की दुसऱ्याच दिवशी आली आणि दुसरी अँसर की ही 20 दिवसाच्या आत आली. कंबाईनची पण ग्रुप बी ची एक्झाम झाली, त्याची देखील अँसर की दुसऱ्याच दिवशी आली. एमपीएससी फास्ट होतंय. नुकतंच काल विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण जो व्हिडिओ केला त्यानुसार असेल किंवा एमपीएससीला ते घोषणापत्र प्रदर्शित करायचं असेल पण उशीर झाला. नक्की विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची कशी, गट क ची परीक्षा कशी होणार याचा संभ्रम होता. कारण सगळ्या परीक्षा एमपीएससीकडे गेल्या. त्यानुसार तलाठी असतील किंवा इतर ज्या सरळ सेवेने भरल्या जाणाऱ्या परीक्षा होत्या या गट क मध्ये येणार आणि त्यानंतर परीक्षा होणार. त्याच्यामुळे परीक्षा पुढे गेली असा विद्यार्थ्यांचा समज होता. अर्थात तो काल एमपीएससीने घोषणापत्रानुसार खरा करून दाखवला. परीक्षा ही पूर्वीप्रमाणेच होणार आहे. परंतु आता याच्यामधून प्रश्न आहेत की ही परीक्षा होणार तर लवकर होणार, लवकरच जाहिरात प्रदर्शित होईल असं एमपीएससीने सांगितलं. पण त्या लवकरचा अर्थ विद्यार्थ्यांनी घ्यायचा कसा? कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे. जुलैमध्ये परीक्षा होणं अपेक्षित होतं, ते आता होणार नाही कारण अजून जाहिरात आलेली नाही. लवकरच हे जर एमपीएससीने थोडंसं क्लिअर केलं तर विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सोपं जाईल. कारण लवकर याचा अर्थ महिना, 2 महिना, 4 महिना विद्यार्थ्यांनी घ्यायचा काय हे देखील क्लिअर होणं गरजेचं आहे. एमपीएससीने जर असं विद्यार्थ्यांना वेळोवेळी जर स्पष्टीकरण दिलं किंवा असं जर नोटिफिकेशन टाकलं की परीक्षा कधी होणार आहे, काय त्याच्यात बदल होणार आहेत, अशा जर वेळोवेळी जर सूचना विद्यार्थ्यांना दिल्या तर विद्यार्थी संभ्रमात राहणार आहेत. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. ऍक्च्युली अफवा कुठंच पसरलेली नव्हती. हा फक्त व्हिडिओ केला होता आणि याच्यामधून फक्त विचारणा केली होती की हे कधी होणार आहे. ते तुम्ही क्लेरिफिकेशन दिलं, खूप चांगलं झालं विद्यार्थ्यांनी. आणि दुसरी गोष्ट, काही शंका असल्यास आयोगाशी संपर्क साधावा. आयोग खूप चांगल्या पद्धतीने आणि स्पीडमध्ये बदलतोय. परंतु आजही एमपीएससी मध्ये कॉल सेंटरला फोन केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. हे विद्यार्थ्यांचेच तक्रारी आहेत. त्याच्यामुळं एमपीएससीने आणि राज्य सरकारला देखील विनंती आहे की लवकरात लवकर जे काही मागणीपत्र असतील ते एमपीएससीकडे द्यावेत. एमपीएससी फास्ट परीक्षा घ्यायला तयार आहे. एमपीएससीचा रोल संपलेला आहे. आता राज्य शासनाने लवकरात लवकर मागणीपत्र देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार एमपीएससीने परीक्षा कधी घेणार हे देखील जर सांगितलं तर विद्यार्थी आणखी निश्चित होतील. थँक्यू.